ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे एक्साइड इन्व्हर्टर बॅटरी सोलर सिस्टीम योग्य भावात मिळतील. बजाज फायनान्स उपलब्ध. प्रोप्रायटर सुशील भोसले. संपर्क 9370722398. पत्ता शिवानी रेसिडेन्सी, कचेरी रोड, मुद्रे, कर्जत, रायगड. भावी आमदार सुधाकर शेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली खालापूर अंकल किचन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सभा नाही तर महासभा संपन्न झाली. त्यावेळी अशोक शेठ भोपतराव, भरत शेठ भगत, दत्ताजी मसूरकर, संतोष बैलमारे, भगवान शेठ भोईर, अंकित साखरे, उल्हास भुरके, बाबू पोटे, अमोल पाटील, रोहिदास पिंगळे, उमाताई मुंडे, सुरेखाताई खेडकर, शिल्पाताई सुर्वे, प्राचीताई पाटील, वैशालीताई जाधव, शोभाताई काटे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी 1000 ते 1200 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड. आणि ह्या 10व्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी एक भरघोस असा निधी त्यांनी ठेवला आणि तो निधी नुसता ठेवलाच नाही तर काही दिवसात तो कॅबिनेट मंत्री अदितीताई यांच्या माध्यमातून महिलांना वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात. रामदास हडप धडाडीचे कार्यकर्ते आहेत या विभागातील, त्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश होत आहे की वावशी विभागातील आम्ही वावशीमध्ये किती पडत होतो भाई, वावशी विभागातील माझे 2 युवक कार्यकर्ते आदर्श मांडवले हा धडाडीचा कार्यकर्ता आम्हाला मिळाला आहे. त्या 36 विभागाला युवक मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वावशी गावातील 195 लोकांना प्रवेश होता आपल्या भागामध्ये. यांना निवडून आणण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची माहिती तुम्हाला सर्वांना व्हावी यासाठी विविध प्रश्न आपण ऐकली. जे मंडळी आज पदाधिकारी, सरपंच, प्रमुख कार्यकर्ते, विविध पक्षामध्ये असणारे संघटनेचे प्रमुख हे आपल्यामध्ये आज प्रवेश करणार आहेत, त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करून आपण उद्याच्या लढाईला सज्ज व्हायचा. 78 सालापासून इथे सर्वांना सुधाकर झाले व्हायला लागणार आहे.
मी एकटा सुधाकर घरे असू किंवा मी एकटा ताकद जाऊ ही निवडणूक जिंकू शकत नाही। यासाठी आपल्याला सर्वांना खऱ्या अर्थाने सर्वांना सुधाकर घरे होणं गरजेचं आहे, सर्वांना ताकद लावणं गरजेचं आहे आणि सर्वांची ताकद एकत्रित करून आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे। तर हे काम करत असताना आपल्या सर्वांच्या समोर प्रश्न असेल तर ही संघटना मजबूत झालाय, आपण महायुतीमध्ये काम करतोय, आपल्याला उमेदवारी कुठून मिळणार, आपण निवडणूक कशी लढवणार। पण मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय उमेदवारी आपल्याला मिळणार आणि उमेदवारी अर्ज सुद्धा सर्वांच्या आधी आपल्याला सांगण्यात येणार असं मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय। कारण आपण ही निवडणूक खऱ्या अर्थाने लोकांच्या ताकदीने सर्वत्र विकास करण्यासाठी लढणार आहोत। आपल्याला या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी, या मतदारसंघामधला अन्याय अत्याचार संपवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे। आणि आपण आपल्याला अनेक मार्गदर्शन केलं, आपण आपलं हे सुद्धा सांगितलं संघटना मजबूत असली म्हणजे आपण निवडून येणार नाही, तर आपल्या प्रत्येक संघटनेच्या सदस्यांनी खऱ्या अर्थाने कामाला लागलं पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या खऱ्या अर्थाने कामाला लागलं पाहिजे, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे। आपण सर्वजण जेव्हा खऱ्या अर्थाने कामाला लागाल तेव्हा ही निवडणूक जिंकू आणि लढू सुद्धा आणि जिंकू सुद्धा। आपण अनेक दिवस ही संघटना मजबूत करण्यासाठी काम करतोय। आता हा पक्षप्रवेश झाल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता कर्तव्यपणे सुद्धा एक पक्षप्रवेश होणार आहे। आज विविध गावामधून अनेक गावातील पक्षप्रवेश होणार आहे, हजारोच्या संख्येने आज पक्षप्रवेश होणार आहे। मला वाटतं की आजचा हा पक्षप्रवेश या मतदारसंघामधला सर्वात मोठा पक्षप्रवेश असेल असं मी आज या ठिकाणी सांगणार आहे। आणि खऱ्या अर्थाने मला जरी नेतेगिरी असली त्याची पर्वा नाही, खऱ्या अर्थाने मला काम करणारा कार्यकर्ता आज माझ्यात प्रवेश करणार आहे याचा मला जास्त अभिमान आहे। आणि तोच खरा माझा कार्यकर्ता त्या बूथवर जाऊन त्या कमिटीवर जाऊन काम करणार आहे। कारण काम करत असताना गावाचा सरपंच असेल, बूथ कमिटीचा अध्यक्ष असेल, जिल्हा परिषद वॉर्डचा अध्यक्ष असेल, पंचायत समिती वॉर्डचा अध्यक्ष असेल, माझा प्रमुख गावाचा कार्यकर्ता असेल, बूथ कमिटीचे सर्व मेंबर असतील, हे खऱ्या अर्थाने काम करणार आहेत। त्यांची खऱ्या अर्थाने त्या मतदारसंघामध्ये, त्या बूथवर, त्या ग्रामपंचायतीमध्ये, त्या पंचायत समिती वॉर्डमध्ये, त्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये, या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद असताना ते काम करणे आणि तेच कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत त्याचा मला अभिमान आहे। तर हे सर्व करत असताना आपण अनेक दिवस बघतोय कोकणीमध्ये सुद्धा आपली अशी बैठक झाली। आदरणीय आपणच्या नेतृत्वाखाली आपण ती बैठक घेत असताना ती सुद्धा बैठक खूप मोठी झाली। आजची कलापूरची बैठक बघून मला मनापासून आनंद होतोय। तर आपले खरे कार्यकर्ते आज पासून खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहेत। मी सर्वांना खऱ्या अर्थाने आज विनंती करणार आहे, आपली ही निवडणूक अगदी मला वाटतंय 5 ते 7 तारखेला ऑक्टोबरच्या आचारसंहिता पडेल, त्यानंतर आपल्याला जास्त काही वेळ भेटणार नाही, तेव्हा आपण सर्वांनी एकत्रित होऊन आजपासूनच कामाला लावायला जात आहे। पितृपक्ष मला वाटतं काहीतरी 2 तारखेला संपेल, 2 तारखेनंतर या निवडणुकीची रणधुमाळी चालू होईल, तेव्हा आपण सर्वजण माझ्यासोबत असाल असा प्रशासनाचा विश्वास व्यक्त करतो। आपण सर्वजण आजच्या या बैठकीसाठी उपस्थित राहिलात सर्वांना मनापासून धन्यवाद देईल। आणि खऱ्या अर्थाने आज जे माझ्या पक्षामध्ये आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामध्ये आमचे रोहितदादा असतील, त्यामध्ये आमचा सतीश असेल, सर्व प्रमुख कार्यकर्ते मंगेश कायंदकर असतील आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या लोकांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार। त्यामध्ये अगदी सोमनाथ करतूक यांच्याकडून येणारी मंडळी असेल, कुमार देशे यांच्याकडून येणारी मंडळी असेल, आज त्यांचा जाहीर प्रवेश घेणार आहे। त्यांना सन्मानपूर्वक वागणूक आपल्या पक्षामध्ये भेटली जाईल, त्याची जबाबदारी मी स्वतः घेईन, त्यांचा कायम मान सन्मान राखला जाईल। त्यांच्या सुखात दुःखात सुधाकर घारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठामपणे उभे राहील। दादा तुम्हाला सुद्धा, तुम्ही असाल, सतीश असाल, मंगेश असेल, सर्व प्रमुख ज्या पक्ष प्रवेश करणारे त्यांना तुमचा मान सन्मान कायम ठेवला जाईल। तुम्हाला मान सन्मानची पदं दिली जातील। पुढच्या काळामध्ये तुम्हाला जी ताकद लागेल ती ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिली जाईल असा आजच्या या प्रसंगी आपण सर्वांना शब्द देतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आज आपण या बैठकीसाठी उपस्थित राहिलं सर्वांना आजच्या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय राष्ट्रवादी।